नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC 365 या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्री आयस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूरबद्दल जाणून घेणार आहोत. ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. तसेच या संस्थेद्वारे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचे मोफत कोचिंग दिले जाते. या संस्थेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते. तर या CETबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. तसेच सिलेक्शन झाल्यानंतर ॲडमिशन घेण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तसेच ॲडमिशन घेतल्यानंतर कोणत्या फॅसिलिटीज भेटतात, स्टायपंड भेटतो का, तसेच तो किती भेटतो, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कॉमन एंट्रन्स टेस्टबद्दल जाणून घेणार आहोत. ही कॉमन एंट्रन्स टेस्ट फक्त कोल्हापूर या जिल्ह्यात होते. तुम्हाला कोल्हापूरलाच ही परीक्षा द्यावी लागेल. तसेच या परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यात निघतं व परीक्षा ही नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. आणि ही सर्व प्रोसिजर डिसेंबरमध्ये कंप्लीट करून तुमचे जे क्लासेस आहेत, कोचिंग, ती जानेवारीमध्ये सुरू होते. तसेच PITC कोल्हापूरची टोटल वॅकन्सी ही 60 आहे. म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्टमधून 60 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन. आता आपण पाहूया की ही CET नेमकी कशी असते. या CETमध्ये फक्त एकच पेपर असतो आणि हा पेपर 200 गुणांचा असतो. पण या पेपरमध्ये 2 सेक्शन असतात. सेक्शन 1 हा GSचा सेक्शन असतो व सेक्शन 2 हा CSATचा सेक्शन असतो. सेक्शन 1मध्ये 50 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, म्हणजेच एक प्रश्न 2 गुणांसाठी. तर सेक्शन 2 म्हणजे CSATमध्ये 40 प्रश्न असतात 100 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न हा 2.5 गुणांसाठी असतो. तसेच दोन्ही सेक्शनचं माध्यम हे इंग्रजी आणि मराठी आहे. म्हणजे दोन्ही सेक्शनमधील प्रश्न हे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत दिलेले असतात. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर आहे त्या भाषेत प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं असतं. तसेच या पेपरसाठी एकूण 2 तास आहेत. तसेच ही परीक्षा जो एक्झाम डेट असतो त्या दिवशी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत असते. तसेच परीक्षेचं जे स्वरूप आहे ते आहे MCQ फॉर्मॅटमध्ये. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न दिलेला असतो व त्याच्याखाली 4 ऑप्शन दिलेले असतात. तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन निवडायचा असतो. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतील की या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर नक्की आहे. तर या परीक्षेला 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती दोन्ही सेक्शनसाठी आहे. म्हणजेच तुमचे 3 उत्तरे चुकली तर एकाबरोबर उत्तराचे मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून कमी होतात. जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेक्शन 1मध्ये तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुमचे 2 मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून कमी होतात. तर सेक्शन 2मध्ये जर तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून 2.5 मार्क कमी होतात. तसेच या परीक्षेसाठी अभ्यासक्रम जो आहे तो UPSC प्रिलिमसारखाच आहे. हा अभ्यासक्रम आपण पुढे पाहणारच आहोत. तर इथे एक गोष्ट ही विशेष लक्षात ठेवा की एकच पेपर असतो 200 गुणांना, पण या पेपरमध्ये 2 सेक्शन असतात, सेक्शन 1 आणि सेक्शन 2, 100 गुणांना. तसेच गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी फक्त सेक्शन 1चे मार्क गृहीत धरले जातात. म्हणजे गुणवत्ता यादी ही सेक्शन 1च्या 100 मार्कापैकीच लावली जाते. तर सेक्शन 2 जो CSATचा सेक्शन आहे हा क्वालिफाईंग सेक्शन आहे. म्हणजे या सेक्शनमध्ये तुम्हाला फक्त 100 पैकी 33 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवायचे आहेत. तुम्हाला 33 मार्क मिळाले तरी तुम्ही या सेक्शनमध्ये क्वालिफाय होता. आणि जी गुणवत्ता यादी ती फक्त सेक्शन 1च्या मार्कावरून ठरवली जाते. आता आपण या परीक्षेसाठी सिलेबस काय आहे तो पाहूया. सेक्शन 1 जो GSचा सेक्शन आहे याचा सिलेबस आता आपण पाहूया. जो पहिला सब्जेक्ट आहे तो आहे करंट अफेअर्स. मग इथं असं दिलं की करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. तुम्हाला नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्सचे करंट अफेअर करायचं आहे. तसेच दुसरा जो विषय आहे तो आहे हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. म्हणजेच एकंदरीत भारताचा इतिहास तुम्हाला इथं अभ्यासायचा आहे. तसेच इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी, त्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. जो चौथा सब्जेक्ट आहे तो आहे इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स. त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, पब्लिक पॉलिसी आणि राईट इश्यूज. तसेच जो 5वा सब्जेक्ट आहे तो आहे इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज हे त्यातले तुम्हाला टॉपिक अभ्यासायचे आहेत. तसेच जो 6वा सब्जेक्ट आहे तो आहे जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी. म्हणजेच एकंदरीत हा पर्यावरणाचा विषय आहे. त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे स्पेशलायझेशन असलंच पाहिजे असं नाही. तसेच जो 7वा सब्जेक्ट आहे तो आहे जनरल सायन्स. म्हणजेच एकंदरीत सामान्य विज्ञान. तसेच आता आपण सेक्शन 2 म्हणजे CSATच्या सेक्शनचा अभ्यासक्रम पाहूया. पहिलं जे आहे ते कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारे असतील. जो दुसरा पार्ट आहे तो आहे इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स. हा सुद्धा उतार्यामधून किंवा जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत त्यामधून हे चेक केलं जातं. तसेच तिसरा जो यात टॉपिक आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी.
चौथा जो टॉपिक आहे तो आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. जो पाचवा टॉपिक आहे तो आहे जनरल मेंटल ॲबिलिटी आणि सहावा जो आहे तो आहे बेसिक न्यूमरसी. तर एकंदरीत हा सेक्शन 2चा अभ्यासक्रम आहे. आता आपण हे पाहूया की कॅटेगरी वाईज नेमकी वॅकन्सी काय आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की CET मधून एकूण 60 विद्यार्थी घेतले जातात, पण कोणत्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी घेतले जातात हे आता आपण पाहूया. ओपनचे 17 विद्यार्थी घेतले जातात, OBCचे 11, SCचे 8, STचे 4 विद्यार्थी घेतले जातात, तर VJAचे 2, NTBचे 2, NTCचे 2, NTDचा 1 विद्यार्थी घेतला जातो, SEBCचे 7 आणि EWSचे 6 विद्यार्थी घेतले जातात. ते एकंदरीत ही कॅटेगरी वाईज वॅकन्सी आहे. अशी टोटल एकूण 60 विद्यार्थी घेतले जातात. पण PITC कोल्हापूरची प्रवेश क्षमता ही एकूण 80 जणांची आहे. म्हणजे दरवर्षी इथं 80 विद्यार्थ्यांचं कोचिंग घेतलं जातं. CETमधून 60 विद्यार्थी घेतले जातात. तसेच अल्पसंख्यक आयोग द्वारा अनुदानित 10 विद्यार्थी असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टीद्वारा अनुदानित 10 विद्यार्थी असतात. तर एकूण असे 80 विद्यार्थी दरवर्षी PITC कोल्हापूरमध्ये कोचिंग घेतात. पण CETमधून फक्त 60 विद्यार्थी घेतले जातात, हे लक्षात ठेवा. पात्रतेच्या अटी काय आहेत हे बघूया. तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, महाराष्ट्र अधिवास असला पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे महाराष्ट्राचं डोमेशियल सर्टिफिकेट पाहिजे. तसेच उमेदवार महाराष्ट्र कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील रहिवासी असला तरी चालेल. तसेच SIAC म्हणजे PITC कोल्हापूर संस्थेमध्ये पूर्व प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेस बसता येणार नाही. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी PITC कोल्हापूरमध्ये आधीच कोचिंग घेतलेलं आहे त्यांना मात्र ही परीक्षा डबल देता येणार नाही. म्हणजे याचाच अर्थ की माजी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेस बसता येणार नाही. तसेच संस्थेच्या संपूर्ण प्रशिक्षण काळात उमेदवारास नोकरी अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमात सहभाग घेता येणार नाही. म्हणजे तुम्हाला हा फुल टाईम कोचिंग तुम्हाला घ्यावी लागेल. त्याच्यासोबत कोणतीही नोकरी किंवा इतर कोणताही अभ्यासक्रमात सहभाग तुम्हाला घेता येणार नाही. तसेच वैद्यकीय पदवीधारकांनी इंटर्नशिप पूर्ण करणं आवश्यक आहे. तर एकंदरीत ह्या पात्रतेच्या अटी आहेत. तर शैक्षणिक अर्हता काय पाहिजे, तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा, एवढीच एक अशी शैक्षणिक अर्हता आहे. कोणत्याही शाखेची पदवी चालेल, मार्काची काही अट नाही. तसेच प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षेचे ॲटलिस्ट मार्कशीट आवश्यक आहे. तर एकंदरीत तुमच्याकडं जेव्हा तुम्हाला ॲडमिशन घ्यायची वेळ येईल तेव्हा तुमच्याकडं शेवटच्या वर्षाचं मार्कशीट किंवा पदवी असलं तर उत्तमच. तर आता आपण पाहूया की या परीक्षेसाठी वयोमर्यादा काय आहे. तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ही 21 ते 32 वर्ष आहे. म्हणजे किमान तुमचं 21 वर्ष कंप्लीट पाहिजे आणि कमाल तुम्ही 32 वर्षापर्यंत पाहिजे. म्हणजे ओपनचे विद्यार्थी ही 32 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. तसेच OBC, VJ, NTB, NTC, NTD, SEBC आणि EWS साठी ही वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष आहे. म्हणजे किमान 21 आणि कमाल 35 वर्ष. तर SC STच्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 21 ते 37 वर्ष आहे. म्हणजेच किमान 21 आणि कमाल 37 वर्ष पाहिजे. म्हणजेच एकंदरीत 37व्या वर्षापर्यंत SC STचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तर एकंदरीत ही वयोमर्यादा UPSC प्रमाणेच आहे. अर्ज करण्याची पद्धत काय आहे, तर अर्ज करण्याची पद्धत ही फक्त ऑनलाईन आहे, ऑफलाईन अशी कोणतीही पद्धत नाही आहे. इथं असं दिलं की प्रस्तुत प्रवेश परीक्षेस जाहिरात प्रसारित झाल्यापासून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील, इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तसेच ऑनलाईन अर्ज हा www.pitckolhapur.org.in ही जी PITC कोल्हापूरची वेबसाईट आहे या संकेतस्थळावर एक लिंक दिली असेल, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरावा लागतो. तर प्रवेश शुल्क काय आहे या परीक्षेसाठी, आणि हे प्रवेश शुल्कही ऑनलाईनच भरायचं आहे. ते ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर डेबिट क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क आपल्याला भरायचं आहे. ओपन कॅटेगरीसाठी हे प्रवेश शुल्क 300 आहे. बाकी सर्व कॅटेगरी मग त्यात OBC, VJ, NTD, EWS, SEBC या सर्वांसाठी ही परीक्षा प्रवेश अर्ज शुल्क हे 150 आहे. तर आता आपण पाहूया की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कोणते डॉक्युमेंट्स लागतात ॲडमिशन घ्यायला. तर पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते 10वीचं सर्टिफिकेट, म्हणजे त्याला 10वीची आपण सनद म्हणूया. जे दुसरं आहे ते आहे डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्क शीट तुमच्याकडे पाहिजे. तसेच महाराष्ट्राचं डोमेशियल सर्टिफिकेट, तसेच TC लिव्हिंग सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशनमधून तो जेव्हा तुम्ही TC काढता ती TC ती ओरिजिनल प्लस त्याचे 2 झेरॉक्स कॉपीज पाहिजेत. तसेच ऑनलाईन एंट्रन्स फॉर्म तुम्ही जो भरलेला असतो PITC कोल्हापूरचा, तोही PDF तुम्ही जपून ठेवा, कारण की ही शेवटी लागू शकते. ही द्यावं लागते ह्याची एक प्रिंट. तसेच तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागतं.
तसेच OBC, VJ, NT, D, A, B, C या सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. तसेच EWSच्या विद्यार्थ्यांना EWSचं सर्टिफिकेट आणि SCBCच्या विद्यार्थ्यांना SCBCचं सर्टिफिकेट द्यावं लागतं. तसेच जे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहेत, म्हणजे आपण त्याला दिव्यांग उमेदवार म्हणतो, यांच्याकडं मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे यांच्यासाठी. तसेच जे विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्यूट बॉर्डर एरियातून आहेत त्यांना एक कलेक्टरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं की कॅन्डिडेट्स पॅरेंट्स बिलॉंग टू प्लेस लोकेटेड इन महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्यूट बॉर्डर एरिया. म्हणजेच कॅन्डिडेटचे जे पालक आहेत ते महाराष्ट्र कर्नाटका डिस्प्यूट एरियामध्ये राहतात असं एक कलेक्टरचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं. तसेच नॅशनलाइज बँक पासबुकची एक झेरॉक्स लागते, कारण की तुमचं जे स्टायपंड आहे ते या बँकेमध्ये जमा केलं जातं. शक्यतो ही जी आहे ती सरकारी किंवा नॅशनलाइज बँक असावी. तसेच 4 पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतात. तसेच आधार कार्डची एक झेरॉक्स लागते. तसेच यामध्ये PITCनं काही 2 नोट्स दिल्यात. ऑल द ओरिजिनल डॉक्युमेंट्स हॅव टू बी ब्रॉट फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन अँड झेरॉक्स कॉपी ऑफ ऑल द डॉक्युमेंट्स हॅव टू बी सबमिटेड. म्हणजे ॲडमिशन घेताना तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस त्यांचा एक झेरॉक्सचा सेट पाहिजे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं व्हेरीफाय करून लगेच वापस दिले जातील व एक त्यांच्याकडे झेरॉक्सचा सेट राहील. तसेच ॲडमिशन हॅव टू बी कन्फर्म अकॉर्डिंग टू प्रिस्क्राइब्ड शेड्यूल ओनली इफ स्टुडंट फेल टू कन्फर्म ॲडमिशन इन द टाईम द सीट विल बी अलॉकेटेड टू नेक्स्ट कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला जो टाईम दिला आहे त्या टाईममध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे. समजा 1 ते 2 तारखेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या 2 दिवसातच ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुमची सीट ही पुढच्या विद्यार्थ्याला दिली जाईल. तर आता नेमका स्टायपंड काय असतो, तर सध्याच्या घडीला हा स्टायपंड 4,000 पर मंथ आहे आणि हा डिपेंडिंग ऑन युअर अटेंडन्स. तुमची ॲटलिस्ट 80% वर अटेंडन्स पाहिजे तरच तुम्हाला हा 4,000 महिना स्टायपंड भेटतो, हे लक्षात ठेवा. तर नेमके आता ट्रेनिंग प्रोग्राम कसा असतो, तर हा ट्रेनिंग प्रोग्राम 2 टर्ममध्ये डिवाईड केलेला असतो. टर्म 1मध्ये UPSC प्रिलिम्ससाठी क्लासेस घेतल्या जातात व टर्म 2मध्ये UPSC मेन्ससाठी क्लासेस घेतल्या जातात. येथे खूप महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की CETमधून जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा ते ॲडमिशन तुमचं टर्म 1साठी असतं आणि जेव्हा तुम्ही UPSC प्रिलिम्स देता आणि त्याच्यात जर तुम्ही नापास झालात किंवा तुम्ही क्वालिफाय करू शकला नाहीत तर तुम्हाला PITC कोल्हापूर सोडावं लागतं. तुम्हाला मेन्सचं कोचिंग दिलं जात नाही. तर ही बाब तुम्ही विशेष इथं लक्षात ठेवा. तसेच जे विद्यार्थी PITCमध्ये नव्हते पण त्यांनी UPSC प्रिलिम पास केली आहे ते विद्यार्थी डायरेक्ट UPSC मेन्सच्या कोचिंगसाठी डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतात. त्यांना CET देण्याची गरज नाही. ज्यांनी CETमधून ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं ॲडमिशन फक्त UPSC प्रिलिम्सपर्यंतच मर्यादित असतं आणि त्यांनी जर UPSC प्रिलिम्स पास केली तरच त्यांना दुसऱ्या टर्मसाठी PITC कोल्हापूरमध्ये ठेवलं जातं, नाहीतर तिथं तुम्हाला ते PITC कोल्हापूर सोडावं लागतं. तर आता आपण बघूया की फॅसिलिटीज काय भेटतात. पहिली जी फॅसिलिटीज आहे ती आहे तुम्हाला हॉस्टेल भेटतं. जे 60 विद्यार्थी CETमधून घेतले जातात त्यांना हॉस्टेल भेटतं. पण जे बार्टी आणि मायनॉरिटी सपोर्टेड स्टुडंट्स आहेत त्यांना मात्र हॉस्टेल दिलं जात नाही, हे इथे विशेष लक्षात ठेवा. तसेच लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे बुक्स मॅगझिन्स भेटतील. तसेच लायब्ररीचा चार्ज आहे 300, तो रिफंडेबल आहे. शेवटी तुम्हाला हा वापस दिला जातो व एक ID कार्ड चार्जेस आहे 50 रुपये आणि हे दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत, हेही लक्षात ठेवा. तसेच क्लासरूम आहे. इथं तुमचे क्लास घेतले जातात. रीडिंग चांगली स्पेशियस रीडिंग रूम आहे. 60च्या 60 विद्यार्थी इथं बसून अभ्यास करू शकतात, व्यवस्थित अभ्यास करू शकतात. तसेच न्यूजपेपरही इथं 4-5 सेट असतात न्यूजपेपरचे. द हिंदूसारखे पेपर इथं दिलेले असतात. तसेच वायफाय, इंटरनेट, कॉम्प्युटर लॅबसुद्धा इथं आहे. तर या सर्व चांगल्या फॅसिलिटीज इथं दिल्या जातात. फक्त इथं मेस किंवा टिफिनचे पैसे मात्र तुम्हाला स्वतःलाच इथं भरावे लागतात, ही एक गोष्ट तुम्ही विशेष लक्षात ठेवा. तर एकंदरीत ही PITC कोल्हापूरबद्दल सर्व माहिती आहे. याचं नोटिफिकेशन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निघतं आणि PITC कोल्हापूरची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही लक्ष ठेवा. इथं नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला इथंच नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.